काय स्थिती आपण बघतो आहोत। एकीकडे मध्य रेल्वेचं वेळापत्रक हे कोलमडलेलं आहे। ट्रॅकवरती लोकल गाड्या या थांबून राहिलेल्या आहेत। प्रवाशांना प्रतीक्षा आहे की आपली लोकल गाडी नेमकी कधी पुढे सरकेल। तर सध्या आपण ही दृश्य बघतोय ती कुर्ला आणि ठाणे दरम्यानची आहे। कुर्ला आणि ठाणे दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवरती रेल्वे गाड्या या खोळंबून राहिलेल्या आहेत। जोपर्यंत सिग्नल मिळत नाही तोपर्यंत या रेल्वे गाड्यांना पुढे मार्गस्थ होणं अशक्य आहे। पुढे ट्रॅकवरती अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे, त्याच्यामुळे आज मध्य रेल्वे पूर्णतः खोळंबलेली आहे। तर सध्या रस्ते वाहतुकीची काय परिस्थिती आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत। ही सध्याची दृश्य आपण रेल्वे स्थानकांवरची बघतो आहोत। रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झालेली आहे। प्लॅटफॉर्मवर पाय ठेवायलाही जागा नाही अशी परिस्थिती आहे। चाकरमान्यांना बराचसा उशीर होतोय। एकंदरीत मुंबईच्या वाहतुकीची काय परिस्थिती आहे, आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड सध्या आपल्या सोबत आहेत। गिरीश, मध्य रेल्वेची परिस्थिती तर आपण बघतोच आहोत, रस्ते वाहतुकीची काय स्थिती आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर आज सकाळपासूनच ट्रॅफिकचा खोळंबा झालेला आहे। मी सध्या माटुंगा परिसरामध्ये आहे। या ठिकाणी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतं। ईस्टर्न एक्सप्रेस हायवे अत्यंत महत्त्वाचा हायवे मानला जातो, कारण याच ठिकाणाहून चेंबूरपासून ते CST पर्यंत प्रवास केला जातो आणि या प्रवासामध्ये अडथळा म्हणजे पाणी भरलेलं आहे माटुंगा दरम्यान आणि सायन दरम्यान। आपण ही थेट दृश्य या ठिकाणची पाहतोय। वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे। जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर इतकी रांग लागलेली आहे या संपूर्ण परिसरामध्ये आणि ज्या गाड्या आहेत, ट्रेलर आहेत, ते सुद्धा माटुंगा परिसरामध्येच पाण्यामुळे बंद पडलेले, त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे। 2 लेन ट्रॅफिक झालेली आहे। 4 पदरी जो रस्ता आहे तो 2 पदरी झालेला आहे आणि त्यामुळे सुद्धा वाहतुकीचा खोळंबा पूर्णपणे झाल्याचं चित्र आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी पाहायला मिळतंय। वाहतूक पोलीस रस्त्यावर उतरलेले आहेत। ट्रॅफिक पोलिसांकडून या वाहन चालकांना माग काढून देण्याचा प्रयत्न केला जातोय, पण मध्ये मध्येच पाऊस पडतोय आणि त्यामुळे पाण्याचा जो निचरा आहे तो काही प्रमाणामध्ये होत नसल्याचं चित्र आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी पाहायला मिळतंय। जी माटुंग्यापासून सायनच्या दिशेने जाणारी वाहतूक आहे ती पूर्णपणे मंदावलेली आहे। ट्रक त्या ठिकाणी बंद पडलेला आहे आणि हा ट्रक अजूनही या ठिकाणाहून काढण्यात आलेला नाहीये, कारण पाण्याचा निचरा होत नाहीये। आसपासची जी झोपडपट्टी आहे त्यातही पाणी भरलेलं आहे। या वाहनांच्या लांबच्या लांब रांगा आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात। ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे आणि चेंबूरपासून CSTच्या दिशेने जी जाणारी वाहतूक आहे ती माटुंग्या दरम्यान खोळंबलेली आहे। जवळपास अर्धा तास वाहतूक उशिरानं सुरू असल्याची माहिती मिळते आणि ही वाहतूक कधीपर्यंत सुरळीत होणार, पाण्याचा निचरा कधीपर्यंत होणार, हा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। मनश्री आपण पाहतोय आज सकाळपासूनच पाणी ठिकठिकाणी साचलेलं आहे। महानगरपालिकेचे कर्मचारी उतरलेले आहेत। काल रात्री 1 वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली आणि ढगफुटी सदृश हा पाऊस पडला। जवळपास 300 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झालेली आहे आणि हवामान खात्याकडून आज सुद्धा पुढच्या 24 तासापर्यंत अशाच पद्धतीनं पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येतो। त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन सुद्धा महानगरपालिका करते। तर दुसरीकडे आपण पाहतोय की जनजीवन काही प्रमाणामध्ये विस्कळीत झालेलं आहे।